हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण व्हॅनिला केक रेसिपी बघणार आहोत, ते पण होममेड आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये हा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। जर तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सोबत घरी केक बनवायचा असेल ना, तर तुम्ही ही पूर्ण रेसिपी बघा। आणि जर आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल ना, तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला मदत होईल केक बनवायला। तर त्यासाठी सगळ्यात आधी तरी ते मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप भरून आपल्याला दूध ॲड करायचं आहे। आता आपल्याला या दुधाला बटर मिल्क करून घ्यायचं आहे। तर 1 कप दुधामध्ये आपल्याला हाफ टीस्पून इतकं विनेगर ॲड करायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। 10 मिनिटांसाठी याला रेस्टवर ठेवायचं आहे, म्हणजे आपला बटर मिल्क तयार होईल। आणि बघा, त्याच बटर मिल्कमध्ये मी 1/4 कप इतकं तेल ॲड केलेलं आहे। परत एकदा मिक्स करून घेते छान, आणि आपला बटर मिल्क इथे तयार झालेला आहे। त्यामध्ये तेल ॲड करून झालं आहे, लगेच आपल्याला पावडर शुगर ॲड करायचं आहे। तर हा पावडर शुगर एकदम सिंपल आहे, घरात जी आपण रेग्युलरमध्ये साखर वापरतो त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि पावडर शुगर तयार होतो। तो पावडर शुगर आपल्याला इथं ॲड करायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आणि आपला लिक्विड बॅटर इथे तयार झालेला आहे। लिक्विड बॅटर बाजूला ठेवून घेऊया, लगेच आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचं आहे। बॅटर कधीही तयार करण्याच्या आधी आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला बॅटर व्यवस्थित फुलतो, नाहीतर जास्त वेळ झाला की व्यवस्थित फुगत नाही, आपला केक स्पॉन्ज येत नाही व्यवस्थित केकला। तर बघा, इथे मी केक टिन घेतलेला आहे, त्याच्या बुडाला अशा प्रकारे एक बटर पेपर लावला आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे मैद्याने सुद्धा डस्टिंग करून घेऊ शकता। बटर पेपर लावल्यानंतर व्यवस्थित त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। केक टिन आपला तयार झालेला आहे। लगेच आपण हा जो तयार करून घेतलेला लिक्विड बॅटर आहे, त्यामध्ये आता ड्राय इंग्रेडियंट्स ॲड करायचे आहे। तर त्यावर एक मी चाळणी ठेवते। शक्यतो आपल्याला सगळे ड्राय इंग्रेडियंट्स चाळूनच घ्यायचे आहे, म्हणजे इवन म्हणजे स्पॉन्ज येतो केकला। त्यासाठी 1 कप इतकं मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर, हाफ टीस्पून इतकं बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून इतकं बेकिंग सोडा। आता आपल्याला हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बॅटरमध्ये लम्स होणार नाही, स्मूथ असं इथे बॅटर बनवून तयार होईल। त्यासाठी ते मी पूर्ण ड्राय इंग्रेडियंट्स गाळून घेतलेले आहे। मी इथे अर्धा किलो केकचा मेजरमेंट सांगत आहे। तुम्ही जर व्हॅनिला केकचा अर्धा किलो केक बनवत असेल ना, तर तुम्हाला हा परफेक्ट मेजरमेंट आहे। तुम्ही अर्धा किलो केक यामध्ये बनवून तयार करू शकता। जर तुम्हाला 1 किलोचा केक बनवायचा असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला 1 किलोची रेसिपीसुद्धा शेअर करेल तुमच्यासोबत। आता व्यवस्थित आपल्याला या बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपला बॅटर इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। खूप जास्त बॅटर इथे पातळ करायचं नाही, व्यवस्थित आपला जसा रिबिन कन्सिस्टन्सी असते ना, थोडासा थिक असा बॅटर इथे तयार करून घ्यायचा आहे। आणि मी ते बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे, आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे। छान असा बॅटर आपला इथे तयार झालेला आहे, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, परफेक्ट असं बॅटर इथे तयार करून घेतलेलं आहे। आता केक टिनमध्ये ॲड करून घेऊया। तर इथे मी पूर्ण बॅटर केक टिनमध्ये ॲड करून घेतलेला आहे, आणि आपला केक टिनसुद्धा रेडी झालेला आहे। तर बॅटर केक टिनमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला टॅप टॅप करायचं आहे, म्हणजे याच्यातली पूर्ण एअर निघून जाईल। बबल्स असतात ना मोठे मोठे, ते बबल्स असल्यामुळे आपला केकला स्पॉन्जसुद्धा व्यवस्थित येत नाही। त्यासाठी 2-3 वेळेस व्यवस्थित टॅप टॅप करायचं, आणि त्यानंतर शिजायला ठेवायचं। तर बघा, आता मी ओव्हनमध्ये शिजवणार नाही आहे, विदाऊट ओव्हन एकदम पातेल्यामध्ये घरगुती कसं शिजवायचं केक ते सांगणार आहे। एक मोठ्या साईजचं पातेलं घ्यायचं, बुडाला तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे, व्यवस्थित वरून आपल्याला स्प्रेड करायचं आहे। त्यानंतर स्टँड ठेवायचं आहे, आणि त्यामध्ये आपला केक टिन ठेवायचा आहे। तर इथे आपल्याला ही स्टेपसुद्धा आपल्याला केकचा बॅटर बनवण्याच्या आधी करायची आहे। 10 मिनटं, म्हणजे केकचा बॅटर आपण भिजवायला घेतो की नाही, तेव्हाच आपल्याला हा पातेलासुद्धा गरम होण्यासाठी ठेवायचा, आणि 10 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर पातेला आपला व्यवस्थित गरम झालेला आहे, 10 मिनटापर्यंत याला मी प्रीहीट करून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आता आपल्याला केक टिन ठेवायचं आहे। केक टिनला 35 ते 40 मिनटं लागतात आपल्या पूर्ण केकला शिजायला। तर तुम्ही ते 30 मिनटं झाले की एकदा चेक करून घेऊ शकता, त्याच्या आधी काढू नका झाकण, म्हणजे व्यवस्थित आपला केक फुलणार नाही। तरी ते 30 मिनटानंतर आपण चेक करून घेऊया।
तर आपला केक इथे व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे, खूप छान स्पॉन्ज आलेला आहे। तर कसं चेक करायचं, एक टूथपिक घ्यायची, त्याच्यामध्ये टोचून बघायचं, जर टूथपिक क्लीन निघाली तर समजायचं आपला केक परफेक्ट शिजलेला आहे। आणि जर टूथपिकला थोडंसं बॅटर लागला की समजायचं अजून 5 ते 10 मिनटं लागतील। तर आपली इथे टूथपिक क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपला बॅटर इथे शिजून तयार झालेला आहे। आता बॅटरला काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर एका कपड्यामध्ये त्याला रॅप करून ठेवायचं आहे व्यवस्थित, जोपर्यंत पूर्ण गार होत नाही ना केक तोपर्यंत आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी झाकून ठेवलेला आहे, पूर्ण मी अर्ध्या तासापर्यंत त्याला झाकून ठेवलेलं होतं। आणि आता आपला केक व्यवस्थित थंड झालेला आहे। तर आता आयसिंग करून घेऊया। तर त्याआधी आपल्याला इथं शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून इतकं साखर घेतलेली आहे, त्याचमध्ये आपल्याला 4 टेबलस्पून इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित जोपर्यंत साखर याच्यातली विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला विरघळून घ्यायची आहे साखर, आणि इथे शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे। शुगर सिरप तयार झाला आहे, लगेच आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे। तर एक मोठा बाउल घ्यायचं, त्यामध्ये 1 कप इतकी चिल्ड व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे, व्यवस्थित त्याला व्हिप करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे, तुमच्याकडे जर अशा प्रकारे एखादी विस्कर असेल ना, बीटर मशीन असेल ना, त्याच्याने करून घ्या। तर इथे भरपूर वेळा असं होतं की कोणाकोणाची क्रीमसुद्धा व्यवस्थित जमत नाही, लवकर मेल्ट होते, तर क्रीम कशी बनवायची हा सुद्धा प्रश्न पडतो। तर काही नाही, सिंपल आहे। जोपर्यंत क्रीमवर छान अशी डिझाईन होत नाही ना, बघा इथे मी डिझाईन अशी आलेली आहे व्हिप करताना, तर अशा प्रकारे डिझाईन आली पाहिजे। आणि उलटं करून बघायचं वाटायला, भरपूर वेळेस हलवायचं, म्हणजे आपली व्हिप क्रीम जर खाली पडली नाही की समजायची आपली व्हिप क्रीम इथे परफेक्ट बनून तयार झालेली आहे। तर क्रीमसुद्धा तयार आहे, लगेच आपण केकला डिमोल्ड करून घेऊया। पूर्णपणे इथे केक थंड झालेला आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला केकला चाकूने व्यवस्थित कॉर्नरनी सोडून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बोर्डवर, आणि त्यावरचं बटर पेपर रिमूव्ह करून घ्यायचं आहे। तर इथे मी व्यवस्थित पूर्ण बटर पेपर रिमूव्ह करून घेतलेला आहे केकवरचं, आणि आता केकला आपल्याला आयसिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला केकवरचं बटर पेपर रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि केकला आता कट करून घ्यायचा आहे। त्या सगळ्यात आधी आपल्याला हा जो अनइवन पोर्शन आहे ना तो काढून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याला इवनमध्ये कट करून घ्यायचा आहे। हा जो बघा वर दिसतोय ना ते व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी आपल्याला टॉपचा भाग कट करून घ्यावा लागतो। तर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला 3 लेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ते 2 लेअरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही 3 लेअरमध्ये सुद्धा बनवू शकता। तर इथे मी डायरेक्ट चाकूने कट करून दाखवत आहे। जर तुम्हाला व्यवस्थित चाकूने कट करता येत नसेल तर तुम्ही ते धाग्याचा सुद्धा वापर करू शकता। सगळ्यात आधी चाकूने व्यवस्थित मार्क करून घ्यायचं केकच्या साईडने, आणि त्यानंतर त्यामध्ये धागा फसवायचा आणि व्यवस्थित धाग्याला एक साईडनेच ओढत न्यायचं, म्हणजे आपला व्यवस्थित केक कट होतो, म्हणजे आपला स्पॉन्जला व्यवस्थित लेअर निघतात आणि खूप छान इथे लेअर निघल्याने आपला केकला सुद्धा फिनिशिंग छान येते। तर लगेच आपण आयसिंग करून घेऊया। तर केक बोर्डवर आपल्याला थोडंसं इथे क्रीम लावून घ्यायची आहे, त्याच्यावर फर्स्ट लेअर ठेवायची, भरपूर सारं शुगर सिरप लावायचं आहे। हा व्हॅनिला फ्लेवरचा केक आहे, त्यासाठी इथे शुगर सिरपचा थोडासा वापर जास्त करा आणि भरपूर सारं शुगर सिरप लावल्यानंतर यावर क्रीम ॲड करायची आहे। तर इथे मी पॅलेट नाईफचाच वापर करणार आहे। जर तुम्हाला पॅलेट नाईफनं व्यवस्थित लावता येत नसेल ना, तुम्ही इथे पायपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकता। तर इथे भरपूर क्रीम लावल्यानंतर व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे इव्हनमध्ये आणि याला पसरवून घ्यायचं आहे। तर बघा फर्स्ट लेअर आपली तयार झाली आहे, यावर आपल्याला सेकंड लेअर ठेवायची आहे। तर इथे मी सेकंड लेअर सुद्धा ठेवलेली आहे। यावरून आपल्याला भरपूर सारा शुगर सिरप लावायचा आहे परत एकदा, आणि शुगर सिरप लावल्यानंतर परत यावर सुद्धा आयसिंग करून घ्यायची आहे। तरी ते मी परत क्रीम ॲड करून घेते। अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या लेअर्स इथे तयार करून घ्यायचे आहे। भरपूर सारी क्रीम ॲड करायची, पॅलेट नाईफनं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। पॅलेट नाईफ जमत नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगचा वापर करा, पायपिंग बॅगने खूप छान फिनिशिंग येते आणि क्रीमसुद्धा खूप कमी लागते, आणि शक्यतो इथे क्रीमचा वापर कमीच करा, कारण आपण सगळ्यात आधी तर क्रम कोट करून घेणार आहे। सेकंड लेअर झाल्यावर थर्ड लेअर ठेवली आहे, त्याच्यावर सुद्धा भरपूर सारं शुगर सिरप लावून घ्यायचं अशा प्रकारे। आणि बघा जी बोर्डाची लेअर आहे मी टॉपवर ठेवलेली आहे, आणि जी टॉपवरची होती
ती मी बुडायला ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित इथे मी लावून घेतलेली आहे क्रीम। त्यानंतर आपल्याला हे क्रम कोट करून घ्यायचं आहे। क्रीमचा वापर फर्स्ट टाइम कमी करायचा। ज्यावेळेला आपण क्रम कोट करतो ना त्यावेळेला थोडीशी क्रीम कमी वापरायची आणि ज्यावेळेला आपण फायनल फिनिशिंग देतो ना त्यावेळेला क्रीमचा थोडासा वापर जास्त केला तरी चालेल। तर बघा इथे व्यवस्थित मी जेवढी क्रीम आहे त्यामध्येच इथे मी क्रम कोट करून घेणार आहे, म्हणजे आपल्या अशाने क्रीमसुद्धा वेस्ट होणार नाही आणि क्रीमसुद्धा खराब होणार नाही। तर अजून परत एकदा थोडीशी क्रीम इथे मी ॲड करून घेतलेली आहे, म्हणजे मला क्रीम पुरली नाही म्हणून मी परत एकदा ॲड केलेली आहे। व्यवस्थित टॉपवर सगळीकडे इथे स्प्रेड करून घ्यायचं आहे पॅलेट नाईफने। तर अशा प्रकारे सगळ्यात आधी तर स्प्रेड करायचं आणि इव्हनली हलक्या हाताने आपला जो पॅलेट नाईफ आहे त्याच्यावरून फिरवून घ्यायचं, म्हणजे इव्हनमध्ये एक लेवलमध्ये क्रीम लागेल इथे आणि छान अशी आपल्या केकला फिनिशिंग येईल। त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपला पॅलेट नाईफ फिरवून घ्यायचा आहे केकवर। तर बघा इथे व्यवस्थित मी क्रम कोट करून घेतलेली आहे आणि जी एक्स्ट्रा क्रीम आहे ना केकवर ती काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हलक्या हाताने परत एकदा आपला जो स्पॅच्युला आहे त्याच्यावर फिरवून घ्यायचं आणि एक्स्ट्राची पूर्ण क्रीम इथे काढून घ्यायची आहे। आता काय करायचं, व्यवस्थित क्रीम जर लावायची असेल ना, जर घाई असेल तर तुम्ही लगेच लावा आणि जर घाई नसेल तर तुम्हाला अर्धा तास तरी फ्रीजमध्ये हा केक सेट होण्यासाठी ठेवायचा आहे। तर मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे, केक व्यवस्थित सेट झाला आहे। आता लगेच मी फायनल फिनिशिंग करून घेणार आहे केकची। तरी ते मी फायनल फिनिशिंग करत असताना पायपिंग बॅगचा वापर केलेला आहे, कारण फायनल फिनिशिंग आपल्याला छान जर करायची असेल ना तर शक्यतो पायपिंग बॅगच वापर करायचं, म्हणजे पायपिंग बॅगने इव्हनमध्ये क्रीम लागून तयार होते आणि खूप छान इथे आपला केकसुद्धा सेट होतो। बघा इथे मी लावलेली आहे पूर्ण पायपिंग बॅगने क्रीम आणि टॉपवर थोडीशी क्रीम इथे टाकून घेतलेली आहे। व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला टॉप जर आधी सगळ्यात आधी रेडी झाला की आपल्याला साईडनं सुद्धा एक्स्ट्राची क्रीम काढून घेता येते। तर मी हलक्या हाताने व्यवस्थित सगळीकडे क्रीमला पसरवून घेतलेला आहे, त्याच्यावरून पॅलेट नाईफ फिरवून जी एक्स्ट्राची क्रीम मला वाटत आहे ना ती मी काढून घेत आहे। खूप जास्त सुद्धा क्रीम इथे ॲड करायची नाही आणि खूप जास्त क्रीमसुद्धा आपल्याला काढायची नाही। जर जास्त क्रीम काढून घेतली तर क्रम कोट दिसतो आपल्याला, केकचा पूर्ण आतमधला भाग दिसतो। त्यासाठी आपल्याला इथे क्रीमचा व्यवस्थित वापर करायचा आहे। आणि बघा मी ते टॉपवर व्यवस्थित क्रीमला स्प्रेड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे माझ्याकडे स्क्रॅपर आहे, त्याच्याने मी व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहे केकला आणि अगदी 2 ते 3 मिनटं लागतात, मला तर खूप कमी वेळ लागतो। अशा प्रकारे स्क्रॅपर जर केली ना मी, स्क्रॅपरनं खूप फास्टमध्ये आपल्या केकला फिनिशिंग देता येते। तर हलक्या हाताने आपल्याला स्क्रॅपर फिरवून घ्यायचा आहे आणि इव्हनमध्ये केकला इथे फिनिशिंग द्यायची आहे। तर बघा एक्स्ट्राची जी वर क्रीम आलेली आहे ना ती मी पॅलेट नाईफनं पूर्ण काढून घेणार आहे। खूप जास्त इथे क्रीमसुद्धा अशा प्रकारे जर आपण पॅलेट नाईफचा वापर केला आणि स्क्रॅपरचा वापर केला ना तर अशा प्रकारे व्यवस्थित क्रीम लागून तयार होते, एक्स्ट्राची क्रीम लागत नाही, इव्हनमध्ये क्रीम लागून तयार होते आणि फिनिशिंगसुद्धा केकची खूप छान येते। त्यासाठी जे मी इथे व्हिडिओमध्ये सांगत आहे किंवा अशा प्रकारे दाखवत आहे ना, तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने ट्राय करा, म्हणजे तुमचा केकसुद्धा परफेक्ट इथे बनून तयार होईल। तर व्यवस्थित मी एक्स्ट्राची क्रीम काढून घेतल्यानंतर हलक्या हाताने परत एकदा मी पॅलेट नाईफ फिरवून घेत आहे केकवर, म्हणजे आपल्या केकवर जे थोडे थोडे क्रॅक किंवा थोडेसे बबल्स टाईपचे दिसत असेल ना ते सुद्धा निघून जाईल आणि इव्हनमध्ये आपला केक इथे बनून तयार होईल। तर बघा परत इथे मला थोडंसं टॉपवर दिसत आहे बबल्स आल्यासारखे, तर इथे मी परत एकदा हलक्या हाताने पॅलेट नाईफ फिरवून घेणार आहे आणि ते आपल्या केकला व्यवस्थित फिनिशिंग देऊन तयार झालेला आहे आपला केक, म्हणजे केकची आयसिंग झाली आहे। आता काय करूया, 10 ते 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया आणि त्यानंतर त्यावर आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे। तर इथे मी थोडीशी व्हाईट क्रीम घेतलेली आहे, आपली जी आयसिंग करून घेतलेली क्रीम आहे त्याच्यात ती थोडीशी राहिली आहे, त्यामध्ये मी थोडंसं पर्पल कलर 2 ड्रॉप इतका ॲड केलेला आहे। क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे। तर इथे मी रोज काढणार आहे, म्हणजे रोजनी याला डेकोरेट करणार आहे केकला, त्यासाठी मला इथे रोज बनवून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे एक पेटलवाली नोझल आहे, त्याच्याने मी हा काढून घेणार आहे। त्याआधी आपल्याला इथे डॉट डॉट करून घ्यायचं आहे, सिम्पलमध्ये पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आणि अशा प्रकारे इथे मी सिम्पल डिझाईन इथे करून घेतलेली आहे। मी ही डिझाईन गुगलवर सर्च केली होती, मला छान वाटली, त्यासाठी मी ती ही डिझाईन ट्राय केली आणि खूप सुंदर केक इथे बनवून तयार झालेला होता। खूप म्हणजे खूपच सुंदर केक तयार झाला होता। तुम्ही जर हा केक घरी ट्राय करणार, तुम्हाला जर ऑर्डरचा केक असेल ना तुम्ही ही डिझाईन बनवा, तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल। आणि मी हा केक रात्रीला शूट केलेला आहे, त्यासाठी तुम्हाला थोडासा क्लिअर दिसत नसेल,
पण सॉरी त्याच्यासाठी, पण बघा खूप सुंदर इथे केक बनवून तयार झालेला होता। साईडने मी छोटे डॉट केले होते आणि खालच्या बाजूनं अशा प्रकारे मोठे मोठे डॉट करून घेतलेले होते। त्यावर आपल्याला रोजने डेकोरेट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला रोजसुद्धा बनवून घ्यायचे आहे। जर तुम्हाला रोज कसं बनवायचं ते जमत नसेल तुम्ही कमेंट करून सांगा, मी त्याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवून अपलोड करेल। तर अशा प्रकारे आपल्याला छान इथे रोज बनवून घ्यायचे आहे। भरपूर सारे रोजेस ॲड करणार आहे इथे मी। तर अशा प्रकारे एक एक करून सगळे रोजेस इथे मी लावून घेतलेला आहे। तर बघा खूप सुंदर इथे काय करायचं, रोज बनवून घ्यायचं आणि आपल्याकडे सीझर असते ना, सीझरच्या मदतीने अशा प्रकारे एक एक करून सगळे रोजेस आपल्याला यावर ठेवून घ्यायचं आहे। आणि आता बघा रोजेस लावून घेतल्यानंतर माझ्याकडे बाकी डेकोरेशनसाठी काही साहित्य नव्हतं, पण माझ्याकडे अशा प्रकारचे सिल्वर बॉल्स होते। तर मी इथे सिल्वर बॉल्सचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे मी सिल्वर बॉल्स ॲड करून घेतलेला आहे। तर इथे मी सगळीकडे सिल्वर बॉल्स ॲड करून घेतलेला आहे आणि आपला पूर्णपणे इथे केक बनवून तयार झालेला आहे। तुम्हाला ही केकची डिझाईन कशी वाटली, केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर आवडली असेल माझी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।